त्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, की आपल्या शरीराचा शुगर पॅटर्न काय येतो आणि आपलं शरीर कोणत्या गोष्टी टॉलरेट करतं आणि कोणत्या गोष्टी टॉलरेट करत नाही. आणि इफेक्टिव्ह शुगर मॅनेजमेंटसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. खूपदा आपण आळस करतो, की नको ते टोचून घ्यायला, आत्ता राहू दे. आणि आपण दिवसात जास्तीत जास्त वेळा 2 किंवा 3 वेळाच हे ब्लड चेक करू शकतो. आपल्याला जे शुगरमध्ये होणारे अप-डाऊन आहेत किंवा पूर्ण पॅटर्न आहेत, हे आपल्याला रीडिंगमध्ये कळत नाहीत. कारण आपण जास्त वेळेला ते रिझल्ट घेऊ शकत नाही किंवा जास्त वेळा सॅम्पल घेऊ शकत नाही. म्हणजे 3 इडल्या आणि सांबार एवढ्यात शुगर डायरेक्ट 140 ची 270 ला पोहोचलेली. आपल्याला असं वाटतं आपण 3च इडल्या खाल्ल्यात. नमस्कार, मी देवेंद्र प्रभुणे. स्वास्थ्यमंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे, की मी या पूर्ण प्रवासात इफेक्टिव्ह ब्लड शुगर मॉनिटरिंग कसं करतोय. कारण डायबिटीसच्या पेशंटसाठी प्रॉपर शुगर मॉनिटरिंग ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. आणि आपल्याकडे वेगवेगळे ब्लड शुगर मॉनिटरिंगचे ऑप्शन्स असतात. म्हणजे आपण लॅबमध्ये करतो किंवा आपण घरात ब्लड शुगर मॉनिटर करतो. आपल्याकडे काय वेगवेगळे प्रकार शुगर मॉनिटरिंगचे अवेलेबल आहेत आणि आपण ते कसे इफेक्टिव्हली वापरले पाहिजेत, याबद्दल माझा जो अनुभव आहे, तो मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. आपण काही पदार्थ खातो, तो जेव्हा आपल्या शरीरात जातो, तेव्हा शरीर त्यातून ग्लुकोज एक्स्ट्रॅक्ट करतं आणि आपल्याला त्यातून शरीराला एनर्जी मिळते. ही नॅचरल प्रोसेस असते. पण डायबिटीसमध्ये ही नॅचरल प्रोसेस बिघडते आणि आपल्याकडे जी शरीरात राहणारी शुगर आहे, ती जास्त होत राहते. आता काही पदार्थ आहेत, की ज्यातून कमी प्रमाणात शुगर तयार होते. काही पदार्थ आहेत, की ज्यातून जास्त प्रमाणात शुगर तयार होते. टेक्निकल टर्म्समध्ये त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, त्यातून जास्त शुगर येते. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, त्यामधून कमी शुगर तयार होते. तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ जनरली आपण डायबिटीसमध्ये अव्हॉइडच करतो. पण तरीसुद्धा प्रत्येक जो पदार्थ आपण खातो, तो आपल्याला कशाप्रकारे अफेक्ट करतो, हे पर्सन टू पर्सन चेंज होत असतं. जर एकच प्रकारचं अन्न आपण वेगवेगळ्या लोकांना खायला दिलं आणि त्यांचे शुगर जर चेक केले पॅटर्न्स, तर प्रत्येकाचा शुगर पॅटर्न हा वेगळा-वेगळा असतो. त्यामुळे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, की आपल्या शरीराचा शुगर पॅटर्न काय येतो आणि आपलं शरीर कोणत्या गोष्टी टॉलरेट करतं आणि कोणत्या गोष्टी टॉलरेट करत नाही. आणि इफेक्टिव्ह शुगर मॅनेजमेंटसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कंटिन्युअस शुगर हाय राहणं किंवा जास्त शुगरच्या स्पाइक येणं, हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली बेसिक मेथड काय असते, तर आपण लॅबमध्ये जाऊन शुगर चेक करून घेतो. त्यामध्ये फास्टिंग आणि पी-पी म्हणजे उपाशीपोटी सकाळी उठल्या-उठल्या आणि जेवणानंतरचे अशा 2 शुगर आपण चेक करतो. आणि डॉक्टर आपल्याला अजून एक शुगरचे टेस्ट सांगतात, की ज्याचं नाव आहे HbA1c. HbA1c टेस्टमधून आपल्याला 3 महिन्यात आपली एव्हरेज शुगर काय होती, ह्याचा एक स्नॅपशॉट मिळतो, की जो ओव्हरऑल आपल्या शुगरचा ट्रेंड कसा आहे हे दाखवण्यासाठी किंवा डॉक्टरना गोळ्या काम कशा करतात, हे समजून घेण्यासाठी उपयोगी असतो. लॅबमधली ही जी टेस्ट असती, ह्या टेस्ट ॲक्युरेट आहेत. पण आपल्याला दुसरा प्रॉब्लेम यामधून असा येतो, की प्रत्येक वेळा आपल्याला लॅबमध्ये जायला लागतं आणि तिथं ब्लड सॅम्पल द्यायचं. मग संध्याकाळी वगैरे आपल्याला रिपोर्ट मिळतात. म्हणजे रिझल्टही लगेच मिळत नाही आणि प्रोसेसमध्ये त्रास पण आहे. त्यामुळे आपल्याकडे एक शॉर्टकट असतो. ज्यांना-ज्यांना डायबिटीस आहे आपल्याकडं ग्लुकोमीटर असतं. ग्लुकोमीटर आपण घरात वापरतो आणि पटकन फिंगर प्रिकनी आपण स्ट्रिपवरती ब्लड घेऊन ते टेस्ट करतो. ग्लुकोमीटर आजकाल जी ग्लुकोमीटर येतात, ती बऱ्यापैकी ॲक्युरेट रिझल्ट देतात. म्हणजे मी आता बरेचदा लॅबला जेव्हा ब्लड सॅम्पल देतो, तेव्हा मी ते सॅम्पल ग्लुकोमीटर बरोबर चेक केले आणि मला असं दिसलंय की लॅबमधले जे रिझल्ट आहेत आणि माझ्या ग्लुकोमीटरचे जे रिझल्ट आहेत, ते बहुतेक वेळेला जवळपास आहेत. त्यामुळं मी बऱ्यापैकी ग्लुकोमीटरवर रिलाय होऊ शकतो. कारण 4-5 आकड्याचा फरक असतो, तेवढा ठीक आहे. म्हणजे तो घरात आपण रिपोर्ट करताना ते कम्फर्टेबल आहे तेवढं प्रत्येक वेळेला जाऊन चेक करणं लॅबमध्ये हे फिजिबल नसतं. पण मला ग्लुकोमीटरचा प्रॉब्लेम हा जाणवला, की आपल्याला प्रत्येक वेळेला ते रिझल्ट जेव्हा चेक करायचे असतात, त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळा बोटाला सुई टोचून रक्त काढून घेणं आणि चेक करणं. त्याच्यामुळं आपल्याला खूपदा आपण आळस करतो, की नको ते टोचून घ्यायला, आत्ता राहू दे. आणि आपण दिवसात जास्तीत जास्त वेळा 2 किंवा 3 वेळाच हे ब्लड चेक करू शकतो. आपल्याला जे शुगरमध्ये होणारे अप-डाऊन आहेत किंवा पूर्ण पॅटर्न आहेत, हे आपल्याला रीडिंगमध्ये कळत नाहीत. कारण आपण जास्त वेळेला ते रिझल्ट घेऊ शकत नाही किंवा जास्त वेळा सॅम्पल घेऊ शकत नाही. आत्ता जो लेटेस्ट मॉनिटरिंगचा जो ब्लड शुगरसाठी ट्रेंड आलेला आहे, तो म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर्स. कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर म्हणजे एक सेन्सर येतो, की जो आपण आपल्या शरीरावरती
बसवतो आणि तो जो बसवलेला सेन्सर असतो तो कंटिन्युअसली ते ग्लुकोज मॉनिटर करत राहतो आणि त्याचं जेवढं आयुष्य आहे 14-15 दिवसाचं त्याचं आयुष्य असतं, तेवढा वेळ तो कंटिन्युअस शुगर मेजर करत राहतो आणि तो मोबाईल फोन ॲपमध्ये ती इन्फॉर्मेशन पाठवत राहतो. मोबाईल फोन ॲपमध्ये आपण कोणत्याही वेळेला आपली शुगर किती आहे हे बघू शकतो. त्यामुळं कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर हा आपल्यासाठी जास्त इफेक्टिव्ह वाटतो. कारण पूर्ण तो राउंड द क्लॉक आपलं काम करत असतो आणि आपल्याला दिवसभरात 24 तासात आपली शुगर कशी बदलतीये, आपल्या शुगरच्या स्पाइक्स किती येतायत, फ्लक्च्युएशन्स काय येतायत, हे सगळं आपल्याला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरमधून समजत असतं. कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरचा प्रॉब्लेम असा आहे, की तो एकदा सुरू केला, की तो 15 दिवस, 14 दिवस त्याचं जेवढं लाईफ आहे, तेवढा तो कंटिन्युअस काम करत राहतो आणि त्यानंतर तो बंद होऊन जातो. मध्ये जर आपल्याला तो बंद करायचा किंवा थांबवायचा ठरवलं, तर तो करता येत नाही. आणि हे जे ग्लुकोज मॉनिटर्स आत्ता तरी आपल्याकडे भारतात जे अवेलेबल आहेत, ह्याची किंमत बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे जवळ-जवळ ते 5,000 आणि त्याच्या वरच्याच रेंजमध्ये आहेत. त्यामुळे 15 दिवसासाठी ते ₹5,000 साधारण आपण खर्च करतो. आणि हे जर रोज आयुष्यभर लावायचं म्हटलं, तर तो खर्च तसा बऱ्यापैकी जास्त आहे. आणि त्याची खरंच तितकी गरज रोज असते का? हाही प्रश्न असतो. कारण बरेचदा आपण जर आपल्या डाएटमध्ये काही मेजर चेंजेस केले नाहीत, तर ते जे पॅटर्न्स आहेत ते रिपिटेटिव्हच येतात. त्यामुळं आपण 5 दिवस बघितलं, 10 दिवस बघितलं तरी ट्रेंड आणि पॅटर्न्स हा सिमिलरच राहतो. मेजर त्यात चेंज मिळत नाही. त्यावेळेला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर हे आपल्यासाठी रिडंडंट होतात. पण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरचा मेन एडव्हांटेज हा आहे, की आपण जे पदार्थ खातो, त्यामुळं आपली शुगर कशी वाढत जाती, किती वेळाने खाली येते, कशी सेटल होती, रात्रीत आपली शुगर किती खाली जाती, त्याचे ट्रेंड्स काय आहेत, सकाळी उठल्यावर शुगर परत किती वर जाती, हे संपूर्ण ट्रेंड, संपूर्ण ग्राफ्स आपल्याला दिसत राहतात. आणि त्यामुळं मी असं ठरवलं होतं, की मी कंटिन्युअस शुगर मॉनिटर जो आहे, तो मी पहिल्यांदा वापरीन. मी वेगवेगळे जे पदार्थ डाएट करता सिलेक्ट करतोय, ते सगळे पदार्थ मी जेव्हा खात असतो, त्यावेळेला मला समजेल, की त्याचा माझ्या शरीरावर परिणाम किती होतो आणि शुगर किती वाढते किंवा किती वाढत नाही. याप्रमाणे मला काय पदार्थ घ्यायचे किंवा काय पदार्थ घ्यायचे नाहीत, हे समजतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सुरुवातीला हलकं म्हणून इडली खाल्ली. मी जेव्हा 3 इडल्या खाल्ल्या, माझ्या शुगर मॉनिटरनी डायरेक्ट 130 नी शुगर वाढवली होती. म्हणजे माझी जी शुगर 140 होती, ती डायरेक्ट 270 ला पोहोचलेली. म्हणजे 3 इडल्या आणि सांबार एवढ्यात शुगर डायरेक्ट 140 ची 270 ला पोहोचलेली. आपल्याला असं वाटतं आपण 3च इडल्या खाल्ल्यात. पण 3च इडल्या जरी असतील तरी त्या शुगरला भयंकर अफेक्ट करतात आणि किती अफेक्ट करतात आणि जेव्हा मी सीजीएमचे जेव्हा पॅटर्न बघितले, त्यावेळेला खरं माझे डोळे उघडले. डायबिटीज करता अजून एक पुस्तक आहे ग्लुकोज रिव्होल्यूशन म्हणून. ह्यामध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती दिली आहे, की आपण काय खातो आणि त्यातून ग्लुकोज कसं सिक्रेट होतं आणि कोणते पदार्थ आपण खाल्ले, की कोणत्या पदार्थातून ग्लुकोज जास्त मिळतं, कमी मिळतं, आपण काय ऑर्डरनी पदार्थ खाल्लेत. माझं डाएट जेव्हा मी प्लॅन केलं, तेव्हा या पुस्तकाची पण मला खूप मदत झाली. ह्या पुस्तकामध्ये वेगळे-वेगळे ग्राफ्स दाखवलेत, की एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्यात आपल्या शरीरावरचा शुगरचा जो ग्राफ किंवा शुगरचा जो पॅटर्न तयार होतो, तो कसा असतो. हे एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. पण ॲक्चुअली आपल्या शरीरावर एक्झॅक्ट काय परिणाम होतो, हे कडूनच आपल्याला व्यवस्थित समजलं जातं. त्यामुळं मी प्रत्येकाला रेकमेंड करीन, की तुम्हाला जर डायबिटीज असेल, तर तुम्ही एक 15 दिवस सीजीएम वापरा. वेगवेगळे पदार्थ जे तुम्हाला वाटतायत, की तुमच्या डायबिटीजसाठी किंवा शुगर कंट्रोलसाठी योग्य आहेत, ते खाऊन बघा आणि हे इन्शुअर करा, की त्या पदार्थांनी तुमची शुगरची स्पाइक ही 200च्या वर जात नाही. कधी-कधी होतं, की आता मी जसं बोललो, की मी इडली खाल्ली आणि डायरेक्टली माझी शुगर 270ला गेली. आता 270ला गेल्यानंतर बऱ्यापैकी ते पॅनिक स्टेज वाटते आपल्याला. पण हे सगळं आपल्याकडे शरीरात वर्षानुवर्ष होतंय. आपण कुठला मॉनिटर वापरत नाहीये, आपण काही बघत नाहीये, म्हणून आपल्याला ते समजत नाहीये. त्यामुळे हे रिझल्ट बघितल्यावरती लगेच पॅनिक होण्याची गरज नाहीये. कारण मी ज्यांच्याशी बोललो किंवा ज्यांना रेकमेंड केलं, ते ऑलरेडी डायबिटीज पेशंट होते आणि त्यांना असं झालं, की हा जेव्हा मॉनिटर त्यांनी लावला, त्यांची शुगर एकदम जेव्हा पल्सेस खूप मोठ्या-मोठ्या शुगर पॅटर्नमध्ये दिसायला लागल्या, त्यांना एकदमच त्याची भीती वाटायला लागली. पण मी रेकमेंड करीन, की भीतीपेक्षा सुद्धा तुम्ही हा जो पॅटर्न आहे, हा समजून घ्या. तुमचं शरीर त्याला कसं रिस्पॉन्ड करतंय, हे बघत राहा. कारण शुगर तुम्ही जर शुगर शरीरातली कमी होऊ दिली नाही, तर ती वाढतच राहणार. म्हणजे एका भांड्यात आपण साखर घेतोय आणि त्याच्यावरती परत-परत जर साखर घालतच राहिलो,
तर ते भांडं भरून वाहतच राहतं. ते भांडं रिकामं व्हायला आपण वेळच देत नाही. तर तो कसा रिकामा व्हायला वेळ दिला गेला पाहिजे आणि पुन्हा त्यात किती भरलं पाहिजे, हे सगळं समजून घेण्यासाठी हा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर जो आहे, तो आपल्याला फार मदत करतो. पण हा आपण कंटिन्युअस वापरू शकत नाही, कारण ह्याची किंमत खूप जास्त असल्यामुळं आपल्याला महिनोन-महिने हे वापरत राहणं अवघड आहे. म्हणून मी माझा जेव्हा प्रोग्राम सुरू केला, तेव्हा पहिल्यांदा 15 दिवस मी हा मॉनिटर वापरला. मी बघितलं की मला काय-काय पदार्थ सूट होतात, काय नाही होत. त्याप्रमाणे मी पदार्थांची खाण्याची यादी ठरवून घेतली आणि त्यानंतर मी कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर वापरणं बंद केलं. जवळ-जवळ पुढचा दीड एक महिना मी माझा जो फिंगर प्रिकवाल्या ज्या ग्लुकोज मॉनिटरिंग स्ट्रिप्स आहेत, त्या वापरत होतो. त्यामध्ये मला असं दिसायला लागलं, की माझा जो ब्लड शुगरचा ट्रेंड आहे, तो खाली-खाली यायला लागलाय आणि जेव्हा तो मॉर्निंगला फास्टिंग शुगर कंटिन्युअसली 70च्या अराउंड मिळायला लागली. त्यावेळेला मी परत एकदा ठरवलं, की मी आता कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरला स्विच करीन. तिथं मी कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरला स्विच केला. तिथून मी माझी शुगर पहिल्यांदा 3-4 दिवस मॉनिटर केली. मी ते सगळे पॅटर्न डॉक्टरना शेअर केल्या माझ्या. तेव्हा त्या म्हणाल्या, की ब्लड शुगरची लेव्हल आता बऱ्यापैकी खाली चालली आहे आणि आपण एक गोळी विथड्रॉ करू शकतो. त्यांनी एक गोळी डिस्कंटिन्यू केली आणि त्यानंतर परत आम्ही क्लोजली हे 3-4 दिवस मॉनिटर केले. गोळी कमी केल्यामुळे शुगर थोडीशी वाढलेली होती, पण ती पुन्हा नॉर्मल रेंजमध्ये आलेली होती. म्हणजे ती नॉर्मल रेंजच्या बाहेर जात नव्हती. त्यामुळे ती गोळी डिस्कंटिन्यू करणं हे सेफ होतं आणि हे आम्हाला इझिली कळालं या सीजीएमच्या पॅटर्न्समुळं. जर सीजीएम नसतं तर हळूच फास्टिंग, शुगर करा आणि पुन्हा पीक किती जातीये हे तर कळतच नाही आणि पुढे जाऊन 3 महिने थांबून HbA1cवर त्याचा परिणाम कसा होतो हे सगळं लेंदी प्रोसेसमध्ये अडकलो असतो. पण सीजीएममुळं पुढं 3-4 दिवसात मला लगेचच ट्रेंड कळून गेले, जे डॉक्टरना मी फीडबॅक दिला आणि डॉक्टरनी कन्फर्म केलं, की ही गोळी थांबवता येईल आता पूर्ण. मग तो जो 15 दिवसाचा कालावधी होता, त्यात पुढचे काही दिवस मला सीजीएम परत रिडंडंटच होतं. कारण एकदा पॅटर्न स्टेबल झाला, 8 दिवसांत माझी जी प्रोसेस होती, ती संपल्यानंतर पुढचे 8 दिवस मग पुन्हा रिडंडन्सीच होती. पण मी त्यावेळेला ते 8 दिवस परत असे वापरले, की मी नेक्स्ट लेव्हलला जे डायट चेंजेस करणार आहे, त्याच्याकरता जे प्लॅनमध्ये फूड इन्क्लूड करतोय, हे सगळे फूडचे एक्सपेरिमेंट्स मी त्यावेळेला सुरू केले, की ते पदार्थ थोड्या प्रमाणात खाऊन आपल्यावरती शरीरावरती काय परिणाम होतोय, हे सगळं बघून पुढचा पण काही दिवसाचा कालावधी मी वापरून घेऊन सीजीएमकडून माझ्या शरीराबाबतचा डेटा पुन्हा कलेक्ट केला. आणि जेव्हा-जेव्हा माझी ब्लड शुगर कमी झालेली मला घरातल्या साध्या ग्लुकोमीटरवरती दिसतंय, त्यावेळेला मी परत सीजीएमला स्विच होतो. पॅटर्न ऑब्झर्व्ह करतो, डॉक्टरांशी डिस्कस करतो, त्याच्यावरती आम्ही करेक्टिव्ह ॲक्शन घेतो आणि करेक्टिव्ह ॲक्शन झाल्यावर पुन्हा काय पॅटर्न्स येतात हे पण आम्ही कंटिन्युअसली मॉनिटर करत राहतो. आणि या सगळ्याचा मला परिणाम असा झाला, की मला जाणवलं, की मी हे जे काही चेंजेस करतोय, जे डाएट चेंजेस करतोय, वेट लॉस करतोय, त्याच्यामुळे गोळ्यावर होणारा परिणाम, माझ्या शुगरवर होणारा परिणाम, हा मला कंटिन्युअसली आणि क्लोजली मॉनिटर करता येतो. एवढं क्लोज मॉनिटरिंग मी पूर्वी कधीच करू शकलो नव्हतो. त्यामुळे मला सीजीएम हे खूपच हेल्पफुल होते. कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर्स हे मला खूपच हेल्पफुल होतायत. कॉस्ट आणि कंटिन्युअस मॉनिटरिंगचा यूज ह्याचा मी एक प्रॉपर पॅटर्न डिफाईन केलाय आणि त्या पॅटर्ननी मी ते इफिशियंटली वापरून मला मॅक्सिमम हेल्थ बेनिफिट मिळवू शकतो. मी तुम्हालाही रेकमेंड करेन, की तुम्हाला जर डायबिटीज असेल, तर तुम्ही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर एकदा वापरा आणि तुमच्या शुगरमध्ये काय फरक येतात किंवा काय ट्रेंड्स येतात हे समजून घ्या. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, की हा कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर जो आहे, हा आपल्याला पूर्वी कधीही जेवढं शुगरवर कंट्रोल करायला जमलं नाही, तेवढा कंट्रोल आपल्याला देतो आणि आपल्या ज्या ओव्हरऑल HbA1c आहेत, त्यामध्ये बराच फरक पडतो आणि मी जसं आधी बोललो, तसा हा प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी माझी HbA1c 8.5 होती आणि आता माझी HbA1c 5 वरती आली आहे आणि त्याच्यामध्ये मला जर सगळ्यात कशाची मदत झाली असेल, तर ती कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरची. याच्यासारख्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी मी फॉलो केल्या किंवा जे रुटीन फॉलो केलं, ते मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून सांगणार आहे. तर ही संबंध माहिती समजून घेण्याकरता तुम्ही माझे व्हिडिओ फॉलो करत राहा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.